याचा परिणाम यामध्ये होईल. माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे, नागरिकांना देखील, की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाईडची 1-2 नंतर. तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही. शाळांना देखील आपण सुट्ट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे. आणि एकंदरीत सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे. मला वाटतं याच्यामध्ये आता जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे. पण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जे पंपिंग स्टेशन करतोय 7 पंपिंग स्टेशन कंप्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही. आणि हे आता आपल्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. मला वाटतं वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि त्याचंही काम आता युद्ध पातळीवर सुरू होईल. आणि हा कायम स्वरूपीचा जो आहे, कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा सॉसर सारखा, आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा मिळेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. कोकणामध्ये देखील ऑरेंज अलर्ट आहे. तिथे एनडीआरएफ गेलेली आहे आणि एनडीआरएफ त्यांच्याशी मी त्याच्या प्रमुखाशी पण बोललोय आणि ते सर्व सज्ज आहे. तिथली स्थानिक यंत्रणा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सगळे तिथे यंत्रणा सज्ज आहे. पाहणी केला होता, याच मुद्द्याला धरून आता विरोधक टीका करतायत, ज्या पद्धतीनं मुंबईत पाणी साचलं पहिल्या पावसामध्ये, याकडे कसं बघताय तुम्ही? हे बघा, आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाहीये. राजकारण करायला खूप संधी आहे. आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे. लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे. हे पाणी भरलंय ते काढायचं आहे. त्याच्यावर पूर्ण बीएमसी आणि राज्य सरकार काम करते, रेल्वे काम करते. त्यामुळे आता पाणी जर 267 मिलीमीटर पाऊस पडला आणि 300 पर्यंत पडला, 300 पाऊस जर रात्रीपासून या एवढ्या कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे. सर, काल आयएमडीने ग्रीन अलर्ट ठेवला होता मुंबईसाठी, तो आज सकाळपर्यंत तसाच होता. केव्हा त्यांचा अलर्ट बदलला आणि उद्यासाठी परत, कारण उद्यासाठी जो ह्या आठवड्याचा अलर्ट होतो परत ग्रीन होता, तर तिथे काही गफलत आहे का आणि कशा प्रकारचं कम्युनिकेशन आता त्यांच्याकडून तुम्हाला? नाही, आयएमडी आणि आमचं